नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे याविषयी संपूर्ण माहिती आणि पद्धत पाहणार आहोत. अगदी डिटेलमध्ये आजचा हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे, जो तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल ठरणार आहे. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे. पहा, श्री गुरुचरित्र पारायण हे जागृत आणि त्वरित फळ देणारे आहे, पण त्यासाठी श्रद्धा, भक्ती आणि कडक नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. तरच श्री गुरूंची कृपादृष्टी होते. आता आपण पाहूयात की पारायण किती दिवसांचे आपण करू शकतो. आपण आपल्या सोयीनुसार 3, 7 किंवा 11 दिवसांचे पारायण करू शकता. त्याचबरोबर अध्याय विभाजन याबद्दल बोलायचे झाले तर जर तुम्ही 3 दिवसांचे पारायण करत असाल तर पहिला दिवस जो आहे त्यामध्ये तुम्ही 1 ते 18 अध्याय वाचू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्ही 19 ते 36 अध्याय वाचा आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही 37 ते 53 अध्याय वाचा. अशा पद्धतीने 3 दिवसांचे हे पारायण तुमचे कंप्लीट होऊन जाईल. त्यानंतर जर तुम्ही 7 दिवसांचे पारायण करत असाल तर तुम्ही पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचा, दुसऱ्या दिवशी 10 ते 21, तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35 आणि 5व्या दिवशी 36 ते 38, 6व्या दिवशी 39 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 53 असे अध्याय वाचून तुम्ही तुमचे हे गुरुचरित्र पारायण 7 दिवसांचे तुम्ही कंप्लीट करू शकता. त्यानंतर जर 11 दिवसांचे पारायण तुम्ही करत असाल तर तुम्ही रोज 5 अध्याय वाचा, म्हणजेच पहिला 1 ते 5 आणि 11वा 11, 51 ते 53 अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपण पाहूयात की सुरुवात कोणत्या दिवशी करावी. तर पहा, गुरुचरित्र पारायण करण्यासाठी सुरुवात तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता, पण हे दिवस आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते विशेष असे शुभ मानले जातात. म्हणजेच पहा की पहिला वार शनिवार. श्री शनिदेवाचे चमत्कार वर्णन आहेत, अवर्णनीय आहेत आणि चमत्कारिक आहेत. त्यामुळे शनिवार हा विशेष असा शुभ दिवस आहे. त्यानंतर गुरुवार हा गुरु शिष्य परंपरेचा दिवस आहे, त्यामुळे तुम्ही गुरुवारी देखील श्री गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू शकता. त्यानंतर पुष्य नक्षत्र यामध्ये तुम्ही जर गुरुचरित्र पारायण केले तर ते खूप जास्त फलदायी असते. त्यानंतर तुम्ही गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, आषाढी वारी या महिन्यांमध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता, जे अत्यंत पवित्र असते. त्यानंतर आता आपण टिप पाहूयात की आपण कशा पद्धतीने हे पारायण करू शकतो. तर पहा, सुरुवातीला स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. नंतर पूजेची मांडणी आणि विधी आता आपण पाहूयात. तर पहा, जागेबाबत बोलायचं झालं तर गुरुचरित्र पारायण कोणत्या जागी करावे हा प्रश्न आहे. तर पहा की घरात ईशान्य किंवा पूर्व दिशेला स्वच्छ पाटावर पिवळे लाल वस्त्र अंथरावे. स्वच्छ आसनावर बसून श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंना स्मरण करा. त्यानंतर आता स्थापना कशी करायची. तर पहा, त्यावर तुम्ही श्री दत्त महाराजांचे फोटो किंवा सुपारी ठेवा आणि श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करा. हळद, कुंकू, अक्षदा वाहून फुले अर्पण करा आणि आपल्या पहिल्या 3 बोटांनी भस्म आपल्या कपाळाला आणि दोन्ही भुजांना लावा. त्यानंतर सामग्री काय हवी. तर सामग्री दिवा, हळद, कुंकू, अक्षता, फुले, भस्म, कलश, तांदूळ, सुपारी, पोथी. त्यानंतर आता कलश स्थापना कशी करायची. तर पहा, शुद्ध जलाने भरलेल्या तांब्यात हळद, कुंकू, अक्षता, फूल, सुपारी टाकून त्यावर 5 विड्याची पाने ठेवावी. विड्याच्या पानावर गणपतीची, सुपारीची स्थापना करायची आणि त्या गणपती बाप्पाच्या शेजारी चौरंगावर थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर कलश स्थापित करा आणि कलशावर खालून वर पुढे रेषा काढा आणि त्याची पूजा करा. आता संकल्प कसा घ्यायचा. तर उजव्या हातात पाणी, अक्षता आणि फुले घेऊन संकल्प करा आणि जी काही तुमची मनोकामना आहे तीही बोला. म्हणजेच पहा की श्री गुरुदेव दत्त आधी म्हणा आणि मग दत्तात्रेयांना स्मरून मग मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी हे गुरुचरित्र पारायण करत आहे आणि माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करा
असा विधिवत संकल्प करून नंतर ते पाणी ताम्हण्यात सोडा आणि नंतर ते तुळशीला सोडा. त्यानंतर आता पोथीपूजन. पहा, गुरुचरित्र पोथी पाटावर ठेवून त्यावर हळद कुंकू अक्षता फुले वहावीत. ओम सरस्वती नमः म्हणून वंदन करा. त्याचबरोबर 7 दिवस पोथी हलवता येत नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे वाचन झाल्यावर वस्त्राने पोथी झाकून ठेवावी. रोज वाचन करण्यापूर्वी त्याची पूजा करा आणि मगच वाचन सुरू करा. पोथी उचलून हातात घेऊ नये, आसनावरच ठेवून वाचन करा. वाचन झाल्यावर पोथी स्वच्छ कपड्यात झाकून ठेवा. आता आपण पाहूयात की वाचतानाचे काही नियम. पहा, वाचन करताना झोप, जांभया येत असेल तर हे बऱ्याच भक्तांच्या बाबतीत घडते की वाचन करताना झोप येते, जांभया येते, तर ही तुमच्या नकारात्मकतेची परीक्षा असते. त्यामुळे घाबरू नये. यावर उपाय म्हणजेच तुम्ही थोडा वेळ उभे राहावे, पाणी प्यावे, टाळ्या वाजवाव्यात, ध्यान करावे आणि श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करावे. आपण जे काही बोलतो, वागतो आणि करतो त्याचा परिणाम आपल्या मनावर, आत्म्यावर होतो. राग, मोह, मत्सर आणि दुःखद आठवणी यांसारख्या नकारात्मक गोष्टी आपल्या मनावर एका थरासारख्या जमा होतात. पूजा, नामस्मरण आणि भक्ती यामुळे मन आणि आत्मा शुद्ध होतो. ईश्वरी शक्ती या नकारात्मकतेला बाहेर काढून स्वतःची जागा निर्माण करतात. आता आपण पाहूयात की सांगता आणि उद्यापन विधी कसा करायचा. तर पहा, तुमचं जर पारायण पूर्ण होत आलं तर पहा, सांगता आणि उद्यापन विधी करायचा झाल्यास तो अशा प्रकारे करा. शेवटच्या दिवशी उरलेले अध्याय पूर्ण करून महाआरती करावी आणि पुरणाचा नैवेद्य किंवा घेवड्याची भाजी दाखवावी. त्याचबरोबर 4 नैवेद्य तयार करावे. दत्त महाराज, कुलदेवता, गुरुचरित्र पोथी आणि गायीसाठी. पूजा पूर्ण झाल्यावर गायीला नैवेद्य द्या. उरलेला नैवेद्य घरातील सदस्यांमध्ये वाटून घ्या. आरती करा. शक्य असल्यास एका जोडप्याला जेवायला बोलवा, पण ते नॉनव्हेज न खाणारे असावे. त्यानंतर सुवासिनी भोजन 5, 7, 11 किंवा 21 सुवासिनींना भोजन आणि दक्षिणा द्यावी. दानधर्मामध्ये तुम्ही गरजूंना दान करा. दारावर आलेल्या भिक्षुकांना रिकामी पाठवू नका. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी उद्यापन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही कलशाचे पाणी घराच्या आजूबाजूला आणि झाडांना शिंपडा. नारळ फोडून प्रसाद करा. बाकीची फुले, विड्याची पानं पाण्यात विसर्जित करा. लक्षात ठेवा, दत्त महाराज पारायण करणाऱ्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि भक्तांचे रक्षण करतात. रोज वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीला आणि दत्त महाराजांना घरात बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवा. आपल्यासाठी आणि दत्त महाराजांसाठी आसन ठेवा. दत्त महाराज पारायणाच्या वेळी फेरी मारत आहे आणि आपण आपले वाचन श्रवण करत आहे अशी भावना ठेवा. पारायण करतेवेळी तुम्ही उपवास करू शकता किंवा एकच धान्य खाऊ शकता. म्हणजे सकाळी उपवास करा आणि संध्याकाळी उपवास सोडताना जर तुम्ही गहू निवडला असेल तर पोळी खा. ज्वारी निवडली असेल तर रोज ज्वारीची भाकर खा. तांदूळ निवडला असेल तर रोज भात खा. बाकी भाजी कुठलीही खाल्ली तरी चालेल. त्याचबरोबर गुरुकृपेने सर्वांचे जीवन सुख, शांती, आरोग्य आणि समाधानाने भरून जाते हे लक्षात ठेवा. तर गुरूंच्या मार्गदर्शनानुसार नियमांचे पालन करणे हे अधिक योग्य ठरते. त्यामुळे सर्व नियमांचे पालन हे विधिवत करा. त्याचबरोबर आपल्या घरातील परंपरा, आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनानुसार नियमांचे पालन करा. पहा, आपण श्रद्धेने आणि भक्तिभावाने जर हे पारायण केले तर ते अत्यंत फलदायी आहे. गुरुचरित्र पारायण म्हणजेच एक असं पारायण आहे ज्यामध्ये दत्तगुरू साक्षात रूपी आपल्या घरामध्ये वास करतात. हे फक्त पारायण नाही आहे, तर दत्तगुरू सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये वावरत असतात हे लक्षात असू द्या. त्यामुळे मनापासून, हृदयातून आणि अंतःकरणातून हे पारायण करा. फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखी काही प्रश्न असतील तर तेही मांडा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.